गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आत्ता मी आलो आहे लोणावळ्यामध्ये आज आपण एक्सप्लोर करणार आहोत भाजा लेणी, जी जवळजवळ 2500 ते 2700 वर्ष जुनी बौद्ध लेणी आहे आणि मुंबईहून इथे यायला तुम्हाला जवळजवळ 120 किलोमीटरचं अंतर आहे। आणि आपण सकाळी प्लॅन केला होता की सकाळी 5 वाजता निघू, पण ते 5चे झाले 7 आणि इथून आपलं गाडी आता पार्क केलेली आहे। आता आपण निघायचं भाजा लेणीच्या इथे। तर इथे येण्याकरिता तुम्हाला ट्रेन अवेलेबल आहे, जवळ स्टेशन आहे, इथून तुम्ही स्टेशनवरून सुद्धा रिक्षा, शेअरिंग रिक्षा वगैरे करून तुम्ही इथे येऊ शकता। आणि इथून आता आपण पार्किंगमधनं गेलो की इथे लेफ्ट साईडलाच पार्किंगच्या जवळच अगदी भाजा धबधबा आहे, जो आता सध्या ओसाड पडलेला आहे कारण की पाणीच नाही त्याच्यामध्ये। तर मंडळी, आता आपण निघूया आपल्या भाजा लेणीकडे। 25 रुपये पर पर्सन इथे तिकीट आहे। भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहे। भाजे गावाजवळ 400 फूट उंचीवर ही लेणी आहेत। येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे। त्याच्या बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात। या लेण्यांना 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। भाजे लेण्यांचा समूह सुमारे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील असावा। येथे एकूण 22 लेणी आढळतात, त्यात एक चैत्यगृह व 21 विहार आहेत। या लेण्यांच्या मध्यभागी एक चैत्यगृह आहे। याची चैत्य कमान पिंपळ पानाच्या आकाराची असून उर्वरित 21 विहार चैत्यगृहाच्या दोन्ही बाजूंना पसरलेले आहेत। येथे चैत्य गवाक्षांच्या माळा व त्यांना लागून कोरीव सज्जे आहेत। स्मारकाचा एक उल्लेखनीय भाग म्हणजे 14 स्तूपांचा समूह, 5 आत आणि 9 बाहेर। स्तूप हे निवासी भिक्षूंचे अवशेष आहेत, जे भाजा लेणी येथे महापरिनिर्वाणाचे झाले आणि 3 भिक्षू अंपनिका, धम्मगिरी आणि संगदिना यांच्या नावांचा शिलालेख प्रदर्शित करतात। भाजे लेणीमध्ये आपल्याला 6 पाण्याचे टाके पाहायला मिळतात। ह्या 6 पाण्याच्या टाक्यांना पाहून मनाला विचार पडतो की बिना काही इंजिनिअरिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा देखील ह्या पाण्याचं संरक्षण कसे केले गेले त्या काळी, हे खरंच विचार करण्याची गोष्ट आहे। भाजा लेणी येथील चैत्य हा कदाचित सर्वात जुना जिवंत चैत्य हॉल आहे, जो ईसापूर्व 2ऱ्या शतकात बांधला गेला होता। यात स्तूपासह ॲप्सिडल हॉल आहे। छप्पर वर ठेवण्यासाठी संरचनात्मकदृष्ट्या आवश्यक असलेल्या लाकडी स्तंभांच्या अनुकरणाने स्तंभ आतील बाजूस वळतात। छताला बॅरल वोल्ट केलेले आहे आणि त्यात प्राचीन लाकडी फासळ्या बसवल्या आहेत। भिंती मौर्य शैलीत पॉलिश केलेल्या आहेत।
भाजा केव्ह एक्सप्लोअर करत असताना मेन चैत्यगृह आपल्याला एक्सप्लोअर करता आला नाही, कारण तिथे काम चालू होतं, जे की एप्रिलच्या एंडिंगपर्यंत काम पूर्ण होईल. आणि भाजा लेणीपासून कार्ला लेणी ही जवळजवळ 9 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे आपण निघालो आहोत कार्ला लेणीला एक्सप्लोअर करण्याकरिता. कार्ला लेणी 16 लेण्यांचा हा गट आहे व त्यात एक चैत्यगृह आणि इतर विहारे आहेत. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. हा स्तंभ 45 फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार आणि अंग 16 कोनांमध्ये घडवलेला आहे. या स्तंभांच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. यावर अमलक हर्मिकेचा चौतरा आहे. या संचावर 4 सिंहाची आकृती कोरलेली आहे. इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबांमध्ये स्तूप दिसत आहे. याशिवाय या चैत्यगृहाच्या कानेरीच्या चैत्यगृहाशी साम्य असल्याचे दिसते, कारण तेथेही असे दोन्ही स्तंभ दाखवलेले आहेत. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. येथे मिथुन शिल्पाच्या जोड्या, हत्तींचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेला शिल्पपट, चैत्य कमानी आदी गोष्टी दिसून येतात. मित्रांनो, आज आपण एक्सप्लोअर केलं भाजा आणि कार्ला लेणी. जर आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. तोपर्यंत भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. काळजी घ्या.